आई आज काय स्पेशल? मुळ्याची भाजी मंडळी. अच्छा. बघा, मुळ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागलेलं साहित्य बघा. ही आपली मुळ्याची भाजी आहे. हिरवी पानं मुळ्याची, मुळा, मिरची, लसूण आणि कांदा. चला तर मग मंडळी बनवूया आज मुळ्याची भाजी. अशा पद्धतीने इकडं आपण आता तेल गरम करून घेतलेलं आहे. गरम तेलामध्ये लसूण टाकून घेतला आहे. लसूण चांगला भाजल्यानंतर कांदा आणि मिरची आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आपली कांदा मिरची चांगली भाजल्यानंतर आपण ती लगेच त्याच्यामध्ये मुळा आणि मुळ्याची जी पानं आहेत ती घालणार आहोत. तुम्ही बघू शकता इकडे अशा पद्धतीने आपण मुळा पण चांगल्या पद्धतीने इकडे भाजून घ्यायचा आहे. आणि आपली जी मुळ्याची भाजी पानं जी चिरून ठेवलेली आहेत ना ती आपण त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इकडे ही झाली आपली मुळ्याच्या भाजीची फोडणी. एकजीव होईपर्यंत चांगलं ते हलवून घ्यायचं आहे. आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये इकडे आपली मुळ्याची भाजीची एकजीव करून घेण्याची प्रोसेस चालू आहे. आणि आपण लगेचच त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. चांगली भाजून घ्यायची ती भाजी. चवीनुसार मीठ आणि मुगाची डाळ मी त्याच्यामध्ये घातलेली आहे. मुगाच्या डाळीने भाजीला आणखीनच चव येते आणि सुंदर लागते ती खायलासुद्धा. मीठ घालून घेतल्यानंतर आता लगेचच आपण ती वाफेवर शिजवून घेणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपली मुळ्याची भाजी ही तयार होण्याची प्रोसेस चालू आहे. वरून आपण खोबरं पेरून घेतलेलं आहे. खोबरं ॲड केल्यानंतर भाजी एकदमच दिसायला छान दिसते. चांगली शिजवून घेतलेली आहे ही भाजी वाफेवरती. अशा पद्धतीनं आपली इकडं मुळ्याची भाजी जी आहे ती आज तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता आपण लगेच ती सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपली तयार झालेली आहे आता ही मुळ्याची भाजी. खायला चविष्ट आणि दिसायला सुंदर. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.